कल्पना करा, तुमचं वय 70 वर्षाचं आहे. सकाळ झाली आहे, शरीर थोडं थकलंय, पण मन शांत आहे. चेहऱ्यावर समाधान आहे, आजूबाजूला आपली माणसं आहेत, कोणताही पश्चाताप नाही. फक्त एक भावना, आयुष्य खरंच सुंदर जगलो. पण दुसरी एक कल्पना करा, त्याच वयात तुम्ही एकटे आहात, पैशाची चिंता, शरीराच्या तक्रारी, नात्यामध्ये दुरावा आणि मनात एक प्रश्न, हे सगळं आधी का समजलं नाही? मित्रांनो, या दोन्ही चित्रामधला फरक नशिबाचा नसतो, तो आपल्या आजच्या निर्णयांचा असतो. प्रत्येकाला म्हातारपण येणार आहे, पण प्रत्येकाचं म्हातारपण सुखाचं असेलच असं नाही. काही लोक वय वाढलं तरी आनंदाने जगतात, तर काही लोक सर्व काही असूनही आतून तुटलेले असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही जीवन बदल घडवणाऱ्या सवयी आणि रहस्याबद्दल बोलणार आहोत, ज्या जर आजपासून अंगीकारल्या तर म्हातारपण हे आयुष्याचं ओझं न राहता सर्वात सुंदर पर्व ठरू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज ऐकलेली एक गोष्ट तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. चला तर सुरुवात करूयात. एक दिवस प्रत्येकाला म्हातारपण येणार आहे, पण प्रश्न असा आहे की म्हातारपणात आनंदी असेल की पश्चातापाने भरलेलं? आज जे निर्णय तुम्ही घेत आहात तेच तुमचं उद्याचं भविष्य किंवा वृद्धत्व ठरवतील. म्हातारपणापर्यंत सुखी, समाधानी, आनंदी राहायचे असेल किंवा म्हातारपणी देखील कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होऊ नये असं वाटत असेल, तर या गोष्टी काळजीपूर्वक नक्की ऐका. कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात आत्तापासूनच उतरवण्याचा प्रयत्न करा. यामुळे म्हातारपण असह्य होणार नाही. 1. आरोग्य चांगले ठेवा. आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का असतो तो म्हणजे आपलं आरोग्य खराब होणे किंवा एखादी असह्य व्याधी शरीराला जडणे. जेव्हा एखादा आजार होतो त्यावेळेस आपल्या आयुष्याची पूर्ण कमाई देखील त्यामध्ये लावून आपण सुखी राहू शकत नाही. म्हणून आत्तापासूनच आरोग्याची काळजी घ्यायला शिका, जेणेकरून शेवटच्या श्वासापर्यंत आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. कारण आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. जोपर्यंत आपले शरीर किंवा मन थकत नाही तोपर्यंत आपण काम करतो, आपण सगळ्यांना चांगले वाटतो, मग ते मुलं असू देत किंवा सून. जेव्हा आपले शरीर थकते, आपल्या शरीरात काम करण्याची ताकद राहत नाही, त्यावेळेस मात्र कोणीही आपल्याला आयतं असेल तर खाऊ घालत नाही, तयार नसतं म्हणून स्वतःच्या हाताने आपण खाऊन किंवा ते बनवूही शकत नाही. इतकी आरोग्याची काळजी जर घेतलीच पाहिजे, त्यामुळे तुमचं म्हातारपण तुम्हाला असह्य वाटणार नाही. तरुण वयामध्ये आपल्या म्हातारपणासाठीचे काहीतरी आर्थिक नियोजन करून ठेवायला हवे. म्हणजे थोडीफार सेविंग किंवा गुंतवणूक करून ठेवावी. कारण म्हातारपणात आपण बाहेर कुठेही काम करायला अजिबात जाऊ शकत नाही. अशा वेळेस आपली जमापुंजी आपल्यासाठीच कामाला येईल. दुसऱ्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या. आत्तापासूनच तुमच्या मनाला दुसऱ्याकडून अपेक्षा करण्याची सवय नसेल तर म्हातारपणी देखील तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच्या जबाबदारीवर जगू शकता. मुलं असूनही कोणीच कोणाचं नसतं. जोपर्यंत आपल्याकडे त्यांचं काम आहे तोपर्यंत ते आपल्याशी चांगलं वागतात. जेव्हा आपले हातपाय थकले त्यावेळेस मात्र कुणीही करायला येत नाही. म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा मुळातच करू नका. त्यांना त्यांचं आयुष्य सुखाने जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुखामध्ये जगा. ज्यावेळेस आपण इतरांकडून अपेक्षा करत नाही त्यावेळेस आपला इतरांना त्रास देखील होत नाही. 4. सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावे अजिबात करू नका. आज आपली मुलं कितीही चांगली दिसली तरी देखील डोक्यावर 4 तांदूळ पडल्यानंतर त्यांनी मन बदलू शकतात. म्हणून आत्तापासून सगळीच प्रॉपर्टी मुलांच्या नावावर डोळे झाकून आंधळेपणाने करू नका. सर्व प्रॉपर्टी तुमच्याच नावाने राहू द्या किंवा काहीतरी भाग तुमच्या आजारपणासाठी किंवा म्हातारपणासाठी देखील शिल्लक ठेवा, जेणेकरून तुम्हाला म्हातारपणात त्यांच्यापुढे हात पसरवून भीक मागावी लागणार नाही.
कारण तुमच्या डोळ्यासमोर अनेक केसेस तुम्ही बघितले आहेत, ज्या आपण बघत असतो की अनेक आईवडील सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावाने करतात आणि मग नंतर त्यांना पश्चाताप होतो. म्हणून वेळ जाण्याआधीच या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. कुणाचं मन केव्हाही बदलू शकतं, त्यामुळे तुम्ही लवकर हुशार होऊ शकता. मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ अजिबात करू नका. आजकाल बऱ्याच जणांना सवय असते आपलं सून किंवा मुलावर लक्ष ठेवायची. काय करतात, काय करतोय, काय करतेस, कुठे जातात, कुणाला काय देतात, यामुळे मुलांच्या नजरेतून आपण उतरत जातो आणि त्यांना वाटतं की हे नेहमीच आपल्या आयुष्यात झाकून वाकून पाहत असतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या. त्यांचे विचार, त्यांचे निर्णय त्यांना योग्य वेळी घेऊ द्या. तुमचे विचार बदलत्या जगासोबत स्वतःला बदला. तुमचे जुने विचार सोडून द्या. त्यामुळे मुलांना तुमची देखील गोडी वाटेल. कारण माणूस मरताना काहीच सोबत घेऊन जात नाही. फक्त तुमचे नाव आणि तुम्ही केलेली चांगली वागणूक हेच आयुष्यभरासाठी लक्षात राहील. त्यामुळे त्या गोष्टीची आत्तापासूनच काळजी घ्या. हसतमुख आणि आनंदी राहा. प्रत्येक लहान सहान गोष्टीवर तक्रार करणं सोडून द्या. माझ्या मुलाने हेच केलं पाहिजे, सुनेने तेच केलं नाही, अशी तक्रार करणे सोडून द्या. काही गोष्टी सोडून द्यायला शिका आणि आयुष्यात पुढे चालत राहा. यामुळे तुम्ही म्हातारपणी देखील आनंदी राहाल. जेव्हा तुम्ही तक्रारी करता किंवा इतर गोष्टींची तक्रार तुम्ही इतरांबद्दल करत असता, त्यावेळेस त्यांच्या नजरेत तुम्ही वाईट होऊ शकता. त्यामुळे या गोष्टी आजच सोडून द्या. दुसऱ्याच्या दबावाखाली जगण्यापेक्षा म्हातारपणी देखील तुम्ही मुलापासून वेगळे राहा. यामुळे तुमचं आयुष्य तुम्हाला तुमच्या मनाने जगता येईल. जे करायचं असेल त्यांच्यासाठी दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागणारही नाही. बरेच लोक मुलामध्ये राहतात. यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यापुढे हात पसरून किंवा भीक मागावी लागते किंवा त्यांच्या धाकात राहावे लागते. त्यापेक्षा जोपर्यंत तुमच्याकडून होत असेल तर वेगळं राहून तुमचं आयुष्य आनंदाने जगा. कारण जेव्हा तुम्ही इतरांच्यावर अवलंबून असता त्यावेळेस इतरांना तुमचा हा त्रास कधी ना कधी होणारच. 4 प्रेमाची माणसं जोडून ठेवा. आयुष्यात आपण कितीही म्हटले की आपल्याला दुसऱ्यांची गरज अजिबात पडणार नाही, परंतु काही वेळा दगडाशी देखील गाठ पडते. म्हणून 2-4 माणसं जोडून ठेवा. तुमच्या संकटाच्या वेळी किंवा मदतीच्या वेळी ती लोक धावून आली पाहिजेत. कारण वेळ कशी येईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपण समाजात राहतो आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून फक्त पैसा, घर, परिवार एवढंच मर्यादित न ठेवता समाजासाठी देखील काहीतरी करा. समाजाच्या सामाजिक गोष्टीमध्ये स्वतःचा सहभाग घ्या. यामुळे तुम्ही आनंदी राहाल आणि म्हातारपणापर्यंत तुमची इमेज किंवा तुमचं नाव एक राहून जाईल. समाजासाठी जेव्हा आपण काही गोष्टी करत असतो तेव्हा समाजामध्ये सुद्धा एक ओळख तुमची निर्माण होत असते आणि तुमची बाहेरची ओळखच तुम्हाला कुटुंबामध्ये महत्त्वाचं स्थानही देऊ शकते. जेव्हा आजूबाजूची लोक किंवा तुमचे मित्रमंडळी तुमचं नाव घेतात, तुम्हाला जेवढं महत्त्वाचं समजतात तेवढंच कुटुंबात सुद्धा तुमचा मान वाढतो. त्यामुळे बाहेरील गोष्टीचा परिणामसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये स्वतःच्या इमेजवरती पडत असतो. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि तिने पैसा कधीही कमवू नका. आणि तिने कमावलेला पैसा आणि तिथेच जातो. पाप करून जर तुम्ही खूप पैसा कमवत असाल तर त्या पापाचे भागीदार शेवटी तुम्ही एकटेच राहणार आणि ती संपत्ती सगळे वाटून खाणार. त्यापेक्षा पापाचे खापर स्वतःच्या डोक्यावर ठेवण्यापेक्षा जेवढा पैसा तुम्ही नीतीने कमवू शकता तेवढाच कमवा. परंतु तुम्ही वाईट काम करून किंवा अनेक कोणकोणती वेगळी कामे करून पैसा कमवण्यापेक्षा तसं अजिबात करू नका. पापाचे भागीदार कधी होऊ नका. आता इथेच करावे लागते आणि इथेच भरावे सुद्धा लागते. आल्यावर कळते की ज्यांच्यासाठी आपण केलं ते देखील तुमच्या सोबत नसतील.
त्यामुळे वेळ येण्याआधी सावध व्हा. आपला बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती आपल्याजवळच ठेवा, कोणालाही सांगू नका. अनेक गोष्टी तुम्ही वेळेआधी इतरांना सांगून बसता आणि मग त्या गोष्टींचा नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे सगळ्याच गोष्टी इतरांना कधीही सांगू नका. आपण वडिलोपार्जित ज्या ठिकाणी राहतो ते घर किंवा ती जागा तुमच्याच नावावर असली पाहिजे. कारण अनेक गोष्टी तुम्ही इतरांच्या नावावर ठेवल्या तर त्याचा पुढे चालून तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्याच तुमच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानीच राहू शकता तुम्ही. अनेक अडचणी आयुष्यात येतील तेव्हा त्या निवासस्थानी तुमची सोय होऊ शकते. आपल्या मुलांच्या वचनावर कधीही अवलंबून राहू नका की वृद्धापकाळात आपली ते सेवा करतील, कारण काळ बदलल्यामुळे आणि एका मताची दोन माणसं राहत नाही. त्यामुळे कधीकधी त्यांची इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाहीत. तुम्ही फक्त तुमच्या मुलांना समजून घेऊ शकता. वेळ परिस्थितीही सांगून येणार नाही. त्यामुळे वेळेनुसार बदलायला आणि त्यांची मतं स्वीकारायलाही शिका. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा अजिबात ठेवू नका, अगदी स्वतःच्या मुलाकडून देखील. कारण माणसे कधी बदलतील हे तुम्हाला अजिबात कळणार नाही. इतरांचे सल्ले जरूर ऐका, पण निर्णय मात्र स्वतःच्या मनाने घ्या, कारण लोक कधी चांगला सल्ला देणार नाहीत. एका घराची दोन घरं कशी होतील हेच लोकांचं काम असतं. तुम्हाला काही वेगळे सांगतील आणि तुमच्या मुलांना काहीतरी वेगळं पटवून देतील. तुमच्या घरातच फूट पाडण्याचा काम बाहेरचे लोक करतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घरातल्यांना समजून मिळून मिसळून चर्चा करूनच मग निर्णय घ्या. बाहेरच्यांना कधीही बोलू नका. दरवर्षी मनाची करमणूक म्हणून कुठेतरी पर्यटन स्थळ किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरायला जा. यामुळे निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहता येईल. मनावरचा ताण, वेगळे टेन्शन, दुःख कमी होईल आणि आयुष्य आनंदी जगता येईल. जेव्हा तुम्ही निसर्गाच्या संपर्कात असता त्यावेळेस तुमचं आयुष्य खूप आनंदाने तुम्ही जगू शकता, मोकळेपणाने स्वतःला अनुभवू शकता. आपले जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहा आणि इतरांना देखील आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. वयोमानानुसार लहान सहान दुखणे चालू असते, त्याच्याकडे फारसे लक्ष देऊ नका. पण याचा अर्थ असा नाही की दुखणे अंगावर काढा. स्वतःची काळजी घ्या आणि सोबतच आपल्या जोडीदाराची देखील काळजी घ्या, कारण तुम्ही दोघेच एकमेकांना म्हातारपणी खऱ्या अर्थाने एकमेकांचा आधार होणार आहात. त्यामुळे जेवढी तुम्ही तरुणपणामध्ये एकमेकांची काळजी घ्याल तेवढं म्हातारपणी तुम्हाला ते महत्त्वाचं होईल. आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी दुःखसुद्धा राहत नाही आणि सुखसुद्धा. त्यामुळे सुखदुःख हे येतच राहणार. पण जसे तुमचे आजचे विचार आहेत, जशा गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये बदल करता किंवा आयुष्यामध्ये जे काही तुम्ही अनुभव घेता ते तुमच्यासोबत कायम राहतील. त्यामुळे येणाऱ्या बदलांकडे आणि अनुभवाकडे नेहमी लक्ष असू द्या. येणारा काळ तुमच्यासाठी सुखाचा असेल की दुःखाचा हे तुम्ही सांगू शकत नाही, कारण दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे चक्र चालूच राहणार. या गोष्टी मनावर बिंबवून ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका. आजपर्यंत मुलांसाठी, परिवारासाठी किंवा काही जबाबदाऱ्या असतील तर त्या पार पाडण्यासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य घालवलेलं आहे. स्वतःचे सुख दुःख, आनंद, इच्छा बाजूला ठेवून आजपर्यंत तुम्ही खूप काही केलं. पण आता सगळ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून द्या आणि तुम्ही मोकळे होऊन जगा. अजूनही जर तुम्ही कुटुंबाची जबाबदारी घेत असाल तर हे मात्र चुकीचं करत आहात.
कारण जोपर्यंत प्रत्येकाला त्याची त्याची जबाबदारी तुम्ही जाणवून देत नाही तोपर्यंत त्याला त्याची खरी किंमत किंवा जबाबदारी कधीही कळणार नाही. पैशाची किंमत कोणालाच कळत नाही. जेव्हा बाप बाजारात फिरतो त्यावेळेस मुलांना पैसा काय असतो ते कळत नाही, पण जेव्हा ते स्वतः पिशवी घेऊन बाजारात जातात तेव्हा त्यांना पैशाचं खरं मूल्य समजतं आणि ते खऱ्या अर्थाने जीवन जगायला लागतात. त्यांना ते अनुभव वेळीच घेऊ द्या. त्यांना त्यामुळे काटकसर करायची, योग्य निर्णय घेण्याची आणि पैसे जपून वापरण्याची, संकटामध्ये कशाप्रकारे सामोरं जायचं हे त्यांनाही वेळीच कळेल. तुम्हाला जर म्हातारपण सुखात राहायचे हे सिक्रेट्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.